हे जे कार्य करायचं आहे तर तो थोरला, नंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ आणि कन्या, त्याच्यानंतर कन्या. मग जो मधला, जो आता 3 मुलं असतील तर मधल्या मुलाचं काय कार्य आहे? मधल्या मुलालाही तसा करायचा अधिकार आहे. बघा, कुठल्या पण आई वडिलांना मुलं सारखी असतात. मग ते शास्त्रात तसं का लिहिलंय खरं? स्वयंपाक कोण करणार? आई आई करणार. करणार, कुणाच्या आवडीचं करणार? मुलाच्या आवडीचं. मुलाच्या आवडीचं करणार. मग त्याला वाढणार, जेवणार कोण? मुलगा मुलगा जेवणार. मुलांना ढेकर दिल्यानंतर समाधान कोणाला मिळणार? आईला. का? जेवली तर आईने, कष्टच केले, जेवला मुलगाच, बनवलं आईनं, त्रास भोगला आईनं, सकाळी उठली आई. ह्याचं जे उत्तर आहे ना, दॅट इज श्राद्ध. तर मंडळी, तर आज आहे आपल्यासोबत रसिक जोशी सर. तर विषय खूप म्हणजे भयानक आहे बरं का. मृत्यूकडे बघण्याचा दृष्टिकोन. आता मृत्यू शब्द ऐकल्यानंतर आपल्याला घाबरायला होतं, म्हणजे आपला शेवटचा दिवस. तर शेवटचा दिवस म्हटल्यानंतर आपल्याला बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असतात की म्हणजे आता याच्यामध्ये 10वं काय असतं, 12वं काय असतं, पितृपक्ष आणि वर्षश्राद्ध या दोघांमध्ये काय फरक आहे? किंवा मी आता US मध्ये राहतोय आणि मला श्राद्ध करायचंय, मग त्यामध्ये गुरुजी गरजेचेच आहे का? गुरुजी नसतील तर पूजा होऊ शकते का? आणि गुरुजींचं काय महत्व आहे त्या पूजेमध्ये? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या पॉडकास्टमध्ये भाग 1 आणि भाग 2 अशा 2 गोष्टी झालेल्या आहेत. तर चला बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती नेहमीप्रमाणे नवीन सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे. आजचा सब्जेक्ट हा मृत्यूशी निगडीत आहे. मृत्यू आणि नंतरचे दिवस कार्य हे हिंदूंमध्ये कसे असतात आणि त्याचं गांभीर्य आता लोकांमध्ये आहे नाही आहे, आणि फ्युचरमध्ये लोकांमध्ये काय आपल्याला पिढीमध्ये आपल्याला ते रुजवायला लागणार आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहे. तर त्याच्यासाठी आपण रसिक जोशी यांना बोललेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार. गोलगप्पावरती स्वागत आहे. धन्यवाद. जसं की आता मी सुरुवात केली की मेल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यानंतर कोणाचा आपल्या हिंदू धर्मामध्ये मेन म्हणजे दिवस कार्य असतात, बरोबर. मग ते इनिशियली आपण हे करू की तुम्ही काय करता, म्हणजे तुमचं प्रोफेशन वाईज काय आहे, आणि त्यानंतर मग पुढं डिटेलमध्ये आपल्याला बघता येईल. चालेल. तर माझं नाव रसिक जोशी. मी सांगलीमधून आहे. आमचं ब्रह्मकर्म म्हणून कार्यालय, प्लस माझी ही 5वी पिढी आहे की जे हे विधी करतात सगळे. जो विषय आज आपण टॅबू समजतो त्याच विषयाबद्दल चर्चा करायला आज आपण एकत्र आलो. येस. तर मृत्यू म्हणजे काय आहे नेमकं, काय आता तुम्हाला सांगाल? मृत्यूच्या अनेक व्याख्या आहेत. म्हणजे आयुष्य संपलं तरी मृत्यू आहे, ब्रेकअप झालं तरी मृत्यू आहे. हं. आपण त्या मृत्यूकडे कसे बघतो ती त्याची व्याख्या ठरवते. जसं की मृत्यू हा वाईट नाही आहे मुळात. पहिली गोष्ट, ज्याचा झाला त्याच्यासोबतचं माझं नातं वाईट आहे की मी त्याच्याशी एवढा अटॅच आहे. हां हां. ती अटॅचमेंट वाईट आहे. कोणाचाच मृत्यू वेगळा वाईट नसतो. की आता मी एखाद्या व्यक्तीला 6 महिन्यातनं एकदा बघतो, मला काही फरक पडत नाही. हं. पण जी रोज दिसते, रोज माझ्यासोबत असते, ती अचानक दिसायची बंद झाली बरोबर. की मला थर्ड पार्टीच्या मी फनरेल जातोच ना बरोबर. रिच्युअल्ससाठी, तेव्हा मला वाईट वाटत नाही. हां, मी बरोबर. नॉर्मल असतो, न्यूट्रल असतो. पण जेव्हा आपलं जवळचा माणूस जेव्हा जातं, म्हणजे जवळचं म्हणजे काय? अटॅचमेंट. अटॅच. हां, बरोबर. अटॅचमेंट वाईट आहे. म्हणून हां. आपल्याकडे प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक गोष्टीत काय सांगितलं की तुम्ही डिटॅचेबल पाहिजे. हं. म्हणजे कामापासून पैशापर्यंत, बायकोपासून मुलापर्यंत, की ते आहेत, इट्स ओके, चांगली गोष्ट आहे. पण ते नसतील तरी तुमच्या आयुष्यात तसा फरक नाही पडला पाहिजे. असं आयुष्य जगायला आपल्याला सांगितलं प्रत्येक गोष्टीत. पण आम्ही ते गोष्टी अटॅच करून घेतो. त्यांना आम्हाला मृत्यू हा वाईट वाटतो. त्यामुळे पहिली कन्सेप्ट काय की मृत्यू वाईट नाही आहे. जगातली एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे मृत्यू. जन्माला आलो, मी हा व्यवसाय करेन, मी गुरुजी होईन, मी इंजिनियर असेन, मी क्रिकेटर असेन, माहीत नाही. लग्न होईल माहीत नाही, मुलं होतील माहीत नाही, काहीही माहीत नाही. एकच गोष्ट माहीत आहे, माझा मृत्यू होणार आहे. बरोबर. तो भगवंतालाही चुकला नाही, तर तो मलाही चुकलेला नाही. पण तोच मृत्यू
की जो सर्टन आहे हम्म. त्याच्याबद्दलच लोकांमध्ये क्युरियोसिटी नाही आहे. क्युरियोसिटी नाही आहे, लोकांना त्याबद्दल माहीत नाही आहे, त्याच्याबद्दल आम्हाला एन्झायटी येते हम्म. मृत्यूबद्दल चर्चा करताना. मग आम्ही काशीला का जातो? काशी मृत्यू ॲक्सेप्ट करायला शिकवते. मणिकर्णिका घाट बघेल तेव्हा तिथं कोणा कोणतं दहन होत असतं. हम्म. कुठली पण गोष्ट असू दे, भले म्हणजे तुम्ही ते कामाबद्दल असेल, व्यवसायाबद्दल असेल, मॅरेज रिलेटेड असेल, रिलेशनशिप असेल, ॲक्सेप्टन्स महत्त्वाचं आहे. हम्म. की तुम्ही स्वतःला पहिलं स्वीकारलं पाहिजे की नाही मी जाड आहे, नाही मी कुरूप आहे, हम्म. नाही मी असं आहे, हे तुम्ही पहिलं ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तसा मृत्यू ॲक्सेप्ट केला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही मृत्यू ॲक्सेप्ट करता तेव्हा ॲटोमॅटिकली तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्याबद्दलची अटॅचमेंट हळूहळू कमी होते. आता ज्या वेळा कोणालाही दहन कर म्हणजे आपल्यात जाळतात, आता ते पण मी विचारणार आहे, पण ज्यावेळा आपण स्मशानभूमीत जातो तेव्हा एवढी विरक्ती का येते त्या काळात, त्या क्षणी, आणि परत आल्यानंतर आपण परत नॉर्मल होतो? कारण तिथं कसं आहे की आजच्या भाषेमध्ये लक्झरियस काही नाही ना. हम्म. मी आयुष्यभर मेबॅकनं फिरलो, 3 BHK राहिलो, 2-2 लाख पगार घेतला, जाताना प्रत्येकाला शव आहे काय ना, हम्म. तेच लाकूड आहे. IT प्रोफेशनलचं लाकूड वेगळं नाही, गुरुजीचं वेगळं नाही, मराठ्याचं वेगळं नाही, OBCचं वेगळं नाही आहे, सगळी एक आहेत. बरोबर. तिथं गेल्यानंतर दहन केल्यावर कुणाचं अस्ती आहे हे आम्हाला माहीत नसतात, बरोबर. सगळ्यांचे एकसारखे आहेत. होय. मग हे जेव्हा मी तिथून बघतो की आपला शेवट असाच आहे, हम्म. म्हणून तिथं गेल्यानंतर आपल्याला एक प्रकारची विरक्ती येते. म्हणजे तो आपण म्हणतो ना रिॲलिटी चेक, हम्म. तो रिॲलिटी चेक आपल्या स्मशानात येतो. म्हणून का जायचं आहे की जे मी मंडे टू फ्रायडे अचीव करतो असं मला जे वाटतंय ना, हम्म. तिथं जाऊन केल्यानंतर कळतं की नक्की मी काय अचीव केलंय. हम्म. येणारी माणसं ही तुमची अचीवमेंट आहे, बरोबर. फुलं अचीवमेंट नाही आहेत. बरोबर. आमच्याकडे डेकोरेशनला महत्त्व आहे, माणसाला महत्त्व पाहिजे, गणपतीला महत्त्व पाहिजे, गणपतीच्या डेकोरेशनला नाही. म्हणजे म्हणजे मेल्यानंतर किती जण आपल्यासाठी म्हणून येतात, ते आपली खरी पावती आहे. हा म्हणजे जायला पाहिजे अशी नको आहेत अशी नको. बरोबर. की नाही मला जायलाच पाहिजे. हम्म. हे जे आहेत ना, हम्म. ही आपली खरी प्रॉपर्टी आहे. हम्म. बाकी सगळं टेम्पररी आहे. यू नेवर नो उद्या मी ह्याच जागेवर असेन का, माहीत नाही आहे. हम्म. पण माझ्या मागची माणसं माझ्यासोबत आहेत, हम्म. ह्याच्यासारखी मोठी प्रॉपर्टी नाही. पण गेल्यानंतर हे लोक आल्यानंतर काय उपयोग आहे? नाही काही गोष्टी असतात ना, जसं आता हा पॉडकास्ट आहे, माझी फार इच्छा आहे की माझ्या वडिलांनी मला हे सगळं करताना बघावं. म्हणजे आज मला कितीही व्ह्यू आले तरी त्यामध्ये तो एक व्ह्यू नाही आहे, हम्म. त्याची सल मनात राहतेच ना. बरोबर. आणि आयुष्य असंच आहे, बाकी शून्य झाले की त्या बेरीज वजाबाकीला महत्त्व नाही. हम्म. काहीतरी मनात राहतं, काहीतरी गोष्ट कोणाची तर राहते. इथं कृष्णाला गोष्टी मिळाल्या नाहीत, तुम्ही आणि मी कोण आहे? बरोबर. काही गोष्टी राहतात ना. राहतात. आणि शेवटी माझी चेतना आहे ती पाहिलंच ना कोण आलंय कोण नाही. हम्म. आणि त्या स्टेजवर पोचायचं की कोणी आलं नाही तरी मला फरक नाही पडला पाहिजे, हम्म. ती खरी विरक्ती आहे. मग आता तिथून जो प्रवास आहे ऍक्च्युली त्या बॉडीचा, तर तेव्हा म्हणजे थोडक्यात तो माणूस पासून ते बॉडीमध्ये कन्वर्ट होतं त्या क्षणी. मग त्यावेळी आपण म्हणजे तिथून कसं असतं, मग तिथून एक वेगळं त्या आत्म्याचं किंवा जे काय आहे त्याचं आयुष्य काय सांगितलं आपल्या पुराणामध्ये, आणि त्याचं काय बेस आहे की त्याचं वेगळं आयुष्य चालू होतं वगैरे असं? की कसं आहे, पहिली गोष्ट म्हणजे काय की हे पूर्ण कर्म इमोशनल आहे, बरोबर. ह्याच्यात भावनिकता जास्त आहे. मुळात खूप साऱ्या गोष्टीमध्ये भावनिकता महत्त्वाची असते, तसं स्मशानकर्मात पण आहे. मग आपण दहन करतो म्हणजे मुळात कसं आहे की हे जे आपण दिवसकर्म करतोय ना, सोप्या भाषेत 2 ओळीत सांगायचे म्हटले तर धरून चला की ॲज्युम करा की हा तो एक्स पर्सन आहे, की ज्याला आत्मा, ज्याला आपण XYZ नावानं ओळखतो. या व्यक्तीला वर जायचं आहे, ठीक आहे, प्रत्येकाला वर जायचं आहे, जाऊ शकत नाही. का नाही जाऊ शकत आहे? काहीतरी मोहाचे धागे आहेत, असणारच आहेत. की आज माझं समजा इथून उठताना माझं वॉलेट इथं राहिलं,
मी पुन्हा येणार आहे. बरोबर. त्यातले जेवढे पैसे आहेत, जे काही कार्ड्स असतील, ते मी पुन्हा मिळवू शकतो. हम्म. तरीही मी पळत येणार आहे. बरोबर. मग काही ॲसेट्स, काही लोकं, काही गोष्टी अशा आहेत, की ज्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. हम्म. पहिलं काय तर देह, की माणसाने एक मान्य केलं पाहिजे, की मी माझ्या बॉडी इतकं प्रेम माझ्या मुलावरही करत नाही. ही फॅक्ट आहे. बरोबर. भले तो वॉर्डरोबचा आरसा असू दे नाही तर रिक्षाचा. गाडीवरून जाताना मला चेहरा पाहायची संधी मिळाली, की तो मी बघणारच. बरोबर. एवढा सेल्फ सेंटर्ड आहे ना मी. बरोबर. मग तो जो देह आहे, तो पहिल्या दिवशी आपण नष्ट करतो. हम्म. करेक्ट. हम्म. मग ह्याच्यासाठी आपल्याकडे कसं आहे भस्म. आता हल्ली मी भस्म का लावतो बाबा, की सध्या रील किंवा आजच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर ॲस्थेटिक आहे ना, भस्म लावायला हम्म, पाहिजे हम्म. ट्रेंडिंगमध्ये. पण मुळात आपल्याकडे भस्म का सांगितलं, हम्म. की जसं देहशुद्धीसाठी भस्म वापरला जातो, हम्म. बॉडी सॅनिटायझेशनसाठी. दुसरी गोष्ट काय, भस्म खडबडीत असतं. हम्म. स्क्रबिंगचं काम करतं, अंगावरची डेड स्किन काढतं. हम्म. आधीची लोक बघितलं असेल भांडी वगैरे घासताना राख राखेचं वापरायचं. वापरायचे. बरोबर. ॲक्च्युअल त्यातलं डीप मिनिंग काय आहे भस्माचं, की जो भस्म मी कपाळाला लावतो, जेव्हा जेव्हा मला मोह होईल ना आरशात बघायचा, तेव्हा तेव्हा मला कळलं पाहिजे, की ह्या ज्या देहाला मी पॅम्पर करत आलो आहे, मॉर्निंग टू नाईट, सगळं त्याचं मेंटेनन्स बघतो, सगळं करतो माझ्या बॉडीचं, एंड ऑफ द डे त्याची राख होणार आहे. हम्म. ही रिॲलिटी चेक मला पाहिजे. मी दिसायला कितीही सुंदर असलो, की सुंदर असले, मी जाड असू दे, बारीक असू दे, फिट असू दे, फॅट असू दे, कोणीही असू दे, सगळ्यांची राख होणार आहे. बरोबर. मग त्याच्यामुळं ह्याचे चोचले किती भागवायचे आहेत, हम्म. इट्स अप टू मी. हम्म. आणि हे मला रोज दिसलं पाहिजे, रोज कळलं पाहिजे, म्हणजे पाय जमिनीवर पाहिजेत. हम्म. ह्यासाठी तो भस्म आहे. हम्म. मग तो जो मोह आहे पहिला, तो पण काय करतो, दहन म्हणजे नष्ट करतो. हम्म. शिल्लक राहतात अस्थी, शरीराचाच भाग, बरोबर. तितकाच मौल्यवान. बरोबर. माझ्या बॉडी रिलेटेड कोणतीही वस्तू असेल तर मी थांबणार. हम्म. मग आपण ते दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, ज्या दिवशी दिवस योग्य असेल त्या दिवशी ते आपण अस्थी घेतो, नदीमध्ये विसर्जित करतो. बरोबर. आता विसर्जन थोडक्यात काय, की टू लेट गो, हम्म. द्यायचं आहे, हम्म. ठेवायचं काही नाही. हम्म. जिथं शास्त्राचा प्रॅक्टिकलपणा आम्ही वापरायला पाहिजे, हम्म. तिथं इमोशनल आहे. जिथं इमोशनल एस्पेक्ट पाहिजे, तिथं आम्ही प्रॅक्टिकल आहे. म्हणजे कसं? की अस्थि विसर्जन करताना काय सांगितलंय, की तुम्ही ज्या गावात राहिलात, ज्या गावात वाढलात, हम्म. त्याच नदीमध्ये, त्याच तलावात, त्याच ओढ्यात ते अस्थी सोडायच्यात. आम्ही काय करतो, मला म्हणतात गुरुजी वडिलांच्या अस्थी हरिद्वारला सोडणार आहे, काशीला जायचं आहे, वाडीला जायचं आहे. मला पवित्र ठिकाणी. हां, म्हणजे रिस्पेक्टफुली मला लोकांना हेच सांगायचं आहे, की जिवंतपणी वडिलांना काशीला घेऊन जा. बरोबर. त्यांचं स्वप्न होतं म्हणून त्यांची आडं दाखवू नका. गेल्यानंतर जाऊ नका. हम्म. की जिवंतपणी वडिलांना हरिद्वारला घेऊन जा, जिवंतपणी वाडीला घेऊन जा. लोक मला म्हणतात गुरुजी ते याचे भक्त होते, त्याचे भक्त होते. मग तू जिवंतपणी त्यांना किती दिलास? हम्म. ती गोष्ट मिळवून दिलास का? मग आपल्याकडं प्रॅक्टिकलपणा काय सांगितलं आहे, की तुम्ही ज्या नदीत सोडता ती तुमची गंगा आहे, हम्म. त्याच नदीमध्ये विसर्जन करा. बरोबर. त्याच्यामागचा एस्पेक्ट काय आहे, की लोकसंख्येप्रमाणे नदी आहे. हम्म. आता आम्ही एक्सेस अमाऊंट अस्थी घेऊन आम्ही एका पर्टिक्युलर ठिकाणी सतत जायला लागलो, त्या नदीची, तलावाची तेवढी पात्रता नाही आहे ना. बरोबर. जसं आम्ही 1 चमचा पाणी घेतलं आणि त्यात 1 किलो मीठ घातलं, ते नाही विरघळू शकत. बरोबर. लिमिटेशन्स आहेत. तसं ह्याच गोष्टींना लिमिटेशन्स आहेत. हम्म. मग इथं तुम्ही प्रॅक्टिकल राहत नाही, तिथं आम्ही इमोशनल आहे. हम्म. आणि कर्म करताना इमोशनल पाहिजे, हम्म. तिथं प्रॅक्टिकल आहे. किती वेळ लागणार, हम्म. काय केलंय आजपर्यंत कोण विचारायला येत नाही. म्हणून बसल्यानंतर एकच प्रश्न असतो, किती की वेळ किती वेळ लागणार. की इथं आम्ही प्रॅक्टिकल आहे. मग हे जे विसर्जन आहे, काही काही लोक काय करतात, अस्थी शिल्लक ठेवतात, हम्म. आठवण वगैरे वगैरे म्हणून. मुळात कसं आहे, की तो शरीराचा भाग आहे. हम्म. तो ठेवला की पूर्ण शरीर पंचमहाभूतात मिसळलं नाही, काहीतरी पर्सेंटेज राहिलं ना बरोबर. माझं, मी येणार ना परत. हे काय कन्सेप्ट आहे? की मेन मुळात म्हणजे कसं पॅन जाळतात का आपल्याकडं काय? आपल्याकडं कन्सेप्ट काय आहे हिंदू धर्मात, की देवांचं मुख हे अग्नी समजलंय. हं. जे काय आपल्याला देवाला द्यायचं ते अग्नी थ्रू द्यायचं. अग्नी एक अशी गोष्ट आहे की जी अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी वागते, हम्म.
की ओनली थिंग की बाबा की जी वर जाते, खाली जात नाही. बरोबर. दुसरी गोष्ट काय आहे की प्रॅक्टिकली बघायला गेलं तर 200-240 डिग्री सेल्सिअसवर तापमान गेलं की कोणत्याही संसर्गानं मृत्यू का असेना तो जळून जातो. बरोबर. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोविड आहे. बरोबर. कोविडमध्ये वेस्टर्न कंट्रीजमध्ये सुद्धा दहन केलं. हम्म. तिसरी गोष्ट काय, जागा कॉम्पॅक्ट राहते. हम्म. माणसानं पुरत गेलो. हम्म. आज इतके करोडो हिंदू आहेत, बरोबर. इथं राहायला घर नाहीये. परत उरणार बसतो. कुठं? बरोबर. पण दहन करत गेलो. दहन झालं, ती जागा युटिलाइज केली. अस्थि विसर्जन केल्यानंतर ती सॅनिटाईज केली, म्हणजे गोमूत्र आणि शेण लावलं. हम्म. दुसऱ्याने ती जागा युटिलाइज केली. हम्म. हे चालू आहे ना. बरोबर. मग इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार करून दहन ही क्रिया आली. हम्म. हम्म. म्हणून आपण दहन करतो. बरोबर. म्हणून ते दुसरं आता काय की अस्थि ठेवल्या. थोडक्यात कसं आहे की माझी एखादी आवडती गोष्ट, माझ्या जवळची गोष्ट समजा तुमच्याकडे राहिलेली, मी मागणार ना. हम्म. मी प्रयत्न करणार ना ती परत घ्यायचा. मग अस्थि शिल्लक ठेवायच्या नाही आहेत ना. विसर्जनचा अर्थ काय झाला? सोडायचं आहे. हा. गणपती विसर्जनला गणपतीचं काहीतरी एखादी गोष्ट काढून घेऊन आम्ही गणपती विसर्जन करतो का? नाही. आम्ही तेच सांगायचं ना. म्हणून तर अटॅचमेंट नको आहे ना ती, हम्म. की ते सगळं घेऊन डिटॅच. जर तूच डिटॅच होऊ शकला नाहीस तर त्या व्यक्तीला कसं डिटॅच करणार? हम्म. म्हणून आता थोडक्यात कसं आहे की माझा मुलगा, माझी मुलगी स्कूलला चालली, फर्स्ट डे ऑफ स्कूल. हम्म. आईच दारात जर रडत बसली, मुलगा व्हॅनमध्ये जाणारच नाही. बरोबर. पण आईला तेव्हा कळते की मुलगा शाळेत जाणं गरजेचं आहे. हम्म. त्यामुळे तिला दुःख होऊ दे, छान वाटू दे, ती एक्सायटेड असू दे, वाईट वाटू दे, अरे चालला मुलगा आज पहिल्यांदा शाळेत आपल्यासोबत नाही 2-3 तास. बरोबर. पण ती राहताना न्यूट्रल राहते. बरोबर. कारण तिला माहिती आहे की मी न्यूट्रल आले तर मुलगा व्हॅनमध्ये जाणार आहे. हम्म. मग ती मुलाला काय सांगते की तू जा, न्यू फ्रेंड्स होतील, हम्म. नवीन गोष्टी कळतील, नवीन एन्व्हायरमेंट मिळेल, नवीन टीचर असेल. हम्म. सो मी त्याला पुढच्या फॅन्टसीज दाखवतो ना. बरोबर. असेच दिवस कर्मात आहे ना, की तू इथं जा, मी तुला हे देतोय, तिथं जा, मी तुला ते देतो, काळजी करू नकोस, मी आहे. हम्म. तू पुढं जा, मी तुला पुश करतोय त्या आत्म्याला. मग Okay. याच्यासाठी म्हणून कसं आहे की ते पुश करताना सगळ्या गोष्टी द्यायला पाहिजेत. हम्म. मग मीच जर अस्तित्व मन अडकून बसलो, ती व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे पहिल्या दिवसापासून, आता हिंदूंमध्ये पहिल्या दिवसापासून विधी चालू होतात काही ना काहीतरी, ते हो. 13 दिवसापर्यंत. बरोबर. मग तुम्ही आता त्याच्यात म्हणताय की बाबा थोडक्यात काय, आता मला कळतंय की त्याला पुढचा मार्ग आम्ही आहे, तुला पुढचा मार्ग हे करायला, म्हणजेच ते नवीन त्यांचं आयुष्य वेगळं चालू होत आहे असं त्याच्यात उद्देशित आहे. मुळात कसं आहे, हे लेंदी आहे की नाही 13 दिवस. थोडक्यात कसं आहे की हे कर्त्याचं हिलिंग प्रोसेस आहे. हम्म. याला आपण रिच्युअल हिलिंग प्रोसेस म्हणू शकतो, की त्याला तो वेळ दिलाय हम्म. की तू बाबा या सगळ्या सिच्युएशन अडॅप्ट कर, हम्म. स्वतःला स्टेबल कर हम्म. हम्म. आणि यातून पुढे मार्ग काढूया. म्हणजे आज दहन केलं उद्या कर्म असं नाहीये. हम्म. त्याला वेळ आहे. हम्म. पर्टिक्युलर गोष्टींसाठी वेळ दिलेला आहे की हळूहळू जा, स्टेबलाइज हो आणि मग पुढे जाऊया. हम्म. ही हिलिंग प्रोसेस आहे हम्म. थोडक्यात. म्हणून ते प्रत्येक गोष्ट सेपरेट सांगितले हम्म. की एकेका गोष्टीचं बर्डन घेऊ नकोस, प्रेशराईज होऊ नकोस. शेवटी आई वडील प्रत्येक माणसाचं छत्र आहे ना. बरोबर. तेच हरवल्यानंतर तो मुलगा काय करणार आहे? हम्म. हे म्हणजे आम्ही जंगलात आहे आणि आमच्याकडे कंपास नाही आहे. म्हणजे हा विधी हा घरच्यांच्या राहिलेल्या कुटुंबांसाठी असतो का तो गेलाय त्याच्यासाठी असतो? हा मुळात दोघांसाठी आहे. बर. म्हणजे कसं आहे की मुलासाठी तितकाच महत्त्वाचं आहे आणि गेलेल्या व्यक्तीसाठी तितकाच महत्त्वाचं आहे. हे जे आपण विधी करतो ना, की थोडक्यात काय आहे की त्याला ती एनर्जी द्यायची आहे. हम्म. टू बी फ्रँक, हम्म. की आम्हाला एक पर्टिक्युलर आता त्याला 10वा दिवस उदाहरणार्थ आपण एक सगळं ब्रीफली सांगायचं म्हणलं. 10वा दिवस म्हणजे काय, की प्रत्येक दिवसाचा एक त्याला अवयव द्यायचा आहे. का द्यायचा आहे? कारण पहिल्यांदा आम्ही काय केलं, पहिल्या दिवशी शरीर नष्ट केलं. बरोबर. दॅट इज अ कंडक्टर. वाहकच बंद केला आत्म्याचा. बरोबर. मग आता आत्म्याला वाहक नाही. मग 10व्या दिवशी त्याला वाहक द्यायचा आहे. ओके. सो आता कसं आहे की आता समजा मला इथून जयपूरला जायचं आहे तर मी डोमेस्टिक घेतो ना. एलेला जायचं असेल तर मी इंटरनॅशनल घेतो. अरे मला सांगलीतनं विश्रामबागला जायचं तर मी IQ चालेल. पण सांगलीतनं पुण्याला यायचं, मला 4 व्हीलर पाहिजे. माझा प्रत्येक ठिकाणी कंडक्टर बदलत गेलाय, वाहक बदललाय ना, गाडी बदलली आहे प्रत्येक ठिकाणी. कारण तिथं पोचायचं आहे
त्याच्या साजेसं काहीतरी वाहन माझ्याकडे पाहिजे. हम्म. म्हणजेच वाहक पाहिजे. आता इथून मला पितृलोकात जायचं आहे. हम्म. की आपण असं करताना ॲझ्युम करतो की पहिला पितृलोक मिळेल. हम्म. की आम्ही कसं म्हणतो की मुलाला शाळेत घातलं की असं घातलं की होईल पास. हम्म. ही पहिली अपेक्षा आहे ना. हम्म. मग त्यानंतर त्याच्या कर्मावर ठरणार की तो पास होणार का नापास होणार. बरोबर. पण आम्ही त्याच अपेक्षेने घालतो ना त्याला पास होईल म्हणून. हम्म. मग त्याला लागणारं जे काय आजूबाजू सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे ते आम्ही तसं तयार करतो. हम्म. वह्या पुस्तकं घेणं, हम्म. त्याला युनिफॉर्म घेणं, हम्म. ट्युशन्स लावणं, हम्म. बरेच काही गोष्टी हम्म. असतील ते. तसंच दिवसकर्मात कसं आहे की आम्ही ॲझ्युम करतो की बाबा हा पितृलोकापर्यंत जाईल. हम्म. आणि तो जात असेल तर त्याला काही कमी पडू नये. पितृलोक म्हणजे म्हणजे थोडक्यात कसं आहे की यमाच्या नगरीपर्यंत आपल्याकडे काय सांगितलं की इथंपासून यमापर्यंतचा प्रवास आहे. हम्म. की ते पहिलं त्याच्यासाठी जाताना 16 गावं लागतात. हम्म. मग पहिला 10वा दिवस म्हणजे काय की तो वाहक तयार करायचा. हम्म. मग जसं मूल जन्माला येतं तसेच अवयव आहेत. हम्म. म्हणजे पहिल्या दिवशी मस्तक आहे, कान नाक डोळे, पाठीमागचा भाग, छातीचा लिंगाचा भाग, हातपाय, जांघा, अस्थी, मर्म म्हणजे अंगावरचे लव, हम्म. विरी, असं सगळं एक एक दिवशी तयार करायचं आहे तुम्हाला. मग हे 9 दिवस पहिले. हां. आणि 10व्या दिवशी त्याचं भुकेसाठीचा पिंड. ओके, म्हणजे जे 9 महिने पोटात होतं तेच 9 दिवस आपण विधीतून. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये लॉजिक काय आहे हा. ते लेट्स अज्युम की कशावरनं पहिले मस्तक आणि हम्म. कान नाक डोळे. तर 4थ्या दिवशी लिंग तयार होतं असं आपल्या शास्त्रात लिहिलंय. हम्म. मग आता आपण कुठल्या पण गायनॅककडे गेलो, भले आम्ही इथं काय कुठलं बाबा पर्टिक्युलर जेंडर सपोर्ट करत नाहीये, पण स्टील आम्हाला एक डिझायरेबल चाइल्ड पाहिजे. हम्म. किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये बेबी शॉवर करतात, इट्स बॉय इट्स गर्ल. कधी करतात? 3 महिने पूर्ण झाल्यावर. बरोबर. कुठल्या पण गायनॅकला विचारलं की तो काय म्हणतो 3 महिन्यापर्यंत मला प्रिसाइसली सांगता येत नाही बाबा बरोबर. मुलगा का मुलगी आहे. आपल्या लोकांनी तेव्हाच सांगून ठेवलं की 4थ्या महिन्यामध्ये लिंग आहे, तर म्हणून 4था पिंड हा लिंगाचा आहे. हम्म. सो हे लॉजिकल आहे. हम्म. प्रत्येक अवयव त्याच पद्धतीनं दिलेत. मग एकदा का त्याचा जन्म झाला त्याला 2 गोष्टी चुकतच नाहीत, भूक आणि तहान. हम्म. कोणीही जन्माला होते डॉक्टर पहिला म्हणतात की इमिजिएट आईचं दूध पाजा. म्हणून 10वा पिंड इमिजिएट अन्नाचा आहे, भुकेसाठी आहे, हम्म. थोडक्यात. सो हे पूर्ण एक एक दिवसाचं दिलंय. दिस इज द हिलिंग प्रोसेस. हम्म. की म्हणजे आधी हे 10 दिवस रोज घाटावर यायचं आहे. हम्म. सो प्रेत, वडिलांचं नाव, पण त्यांना प्रेतानं हाक मारणं, पिंड, ती नदीची शांतता घाटावरची, हम्म. त्यात ते काम करणं, पहिला दिवस, दुसरा दिवस. बट 8व्या 9व्या दिवशी मी थोडाफार तरी स्टेबलाइज होईल ना तिथे. हम्म. हम्म. 10 दिवसात मी हील होणार आहे मी ऍक्सेप्ट करीन की बाबा की ही गोष्ट आहे, बरोबर. अशी गोष्ट झालेली आहे आणि मी त्याच्याबद्दल ह्या गोष्टी करतोय. हम्म. सो हे समाधानासाठी आहे. हम्म. दिवसकर्म हे मुलाच्या समाधानासाठी आहे. समाधान इन द सेन्स काय की हे कर्म केलं की त्याला आपसूक मनात कुठे ना कुठेतरी समाधान निर्माण होतं. हम्म. जसं की माझ्या मुलाला उद्या 98% पडले, हम्म. समाधान मला आहे ना. बरोबर. पण मी काहीच केलं नाही आहे. मी फक्त सराउंडिंग निर्माण केलं. त्याला पाहिजे तेव्हा कॉफी दिली असेल, वगैरे काही गोष्टी केल्या असतील. बरोबर. अभ्यास त्यानं केलाय, पेपर त्यानं लिहिलाय, हम्म. मार्क्स त्याला पडलेत, पण समाधान मला आहे. हम्म. ह्याच लॉजिकमध्ये दिवसकर्म आहे हम्म. की प्रवास त्यांचा आहे, हम्म. पण त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी इथनं सपोर्टमध्ये देतोय. हम्म. आणि हे सगळं करत असताना वडिलांसाठी काहीतरी करू शकतोय, हम्म. ही भावना आज जागृत होऊन मला जे मिळतंय त्याला पण समाधान म्हणतो. हम्म. मग तो 11वा दिवस आहे हम्म. की त्या दिवशी आपण काय करतो की आता मुळात 10वा दिवस कसा आहे की सध्या गेट टुगेदरची प्लेस आहे खरंय. की 4 पाहुणे जमायचं आणि त्या कावळ्यावर UPSC MPSC सारखं टेन्शन असते. कधी एकदा शिवतोय, कधी एकदा शिवतोय. तो एकदा शिवला की आम्ही मोकळे, की हेच बदलायचं आहे. हे काय आहे म्हणजे कावळा शिवणं हे का कावळाच का? आणि मुळात आपल्याकडे कसं आहे की कावळा हा इंटेलिजंट आहे पक्ष्यांच्यात. हम्म. त्याची स्वतःची मेमरी शार्प आहे. हम्म. तो लोकांना ओळखतो, त्याचे हावभाव ओळखतो आणि सायंटिफिकली प्रूव्हन आहे. हम्म. तुम्ही जर आज सुद्धा गुगल जरी केलं कावळ्याबद्दल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात कावळ्याचे. हम्म. मानव वस्तीत राहणार आहे, हम्म. अन्न खाणार आहे, हम्म. जे शिजवतात ते अन्न, कोरडं ते धान्य, अन्न खाणारं पक्षी आहे. बरं त्याच्या विष्ठेतनं वड पिंपळ पण येतात. बरोबर. बरं तो संध्याकाळचाही खात नाही काही. ह्या सगळ्याचा विचार करून एका साईडनं कावळा निवडला. दुसरी साईड काय आहे की
बऱ्याच ठिकाणी असे उल्लेख आहेत की कावळ्याची स्पंदन आणि आत्म्याची स्पंदन एकसारखी आहेत. बर. की ह्याच्यावर बरेच झाले की 1907 ला सुद्धा त्याच्यावर एक काहीतरी रिसर्च झाला. इंग्लिशमन कोणतर होता, त्यांनी हे सगळं मोजताना 9 जणांचे काय म्हणतात NDA मध्ये असताना बघितलं बाबा की नियर डेथ एक्सपिरियन्स घेतले हम्म. की मरताना त्यांना काय झालं, तर प्रत्येका ठिकाणी 21 ग्रॅम, 20 ग्रॅम, 22 ग्रॅम अशी वजन कमी झालं त्यांचं. हम्म. की गेला आणि 20 ग्रॅमनं वजन कमी झालं. हम्म. सो त्यातून त्यांनी चेतना, ज्याला आपण आत्मा म्हणतो, हम्म. ती कन्सेप्ट वाढत गेली. हम्म. मग आत्मा हा अनस्टेबल आहे ना, चंचल आहे. हम्म. जसं आता मी इथं बसलो पण माझ्या मनात लाख विचार असतील आता, हम्म. तो स्टेबलाइज नाहीये. हम्म. मग तो स्टेबलाइज कुठं होतो की त्याला एकसारखी स्पंदनं मिळाली तर स्टेबलाइज होतो. हम्म. म्हणून आपल्याकडे कावळा निवडलाय की हम्म. कावळ्याची स्पंदन आणि आत्म्याची स्पंदन एकसारखी आहेत. हम्म. दुसरी गोष्ट, कावळा हा वाहक आहे, घेऊन जाणारा. आता 10व्या दिवशी देह फॉर्म केल्यामुळं त्या आत्म्याला जडत्व आहे. हम्म. मग तो स्वतःहून ट्रॅव्हल करू शकत नाही. मग तो कावळा ॲज अ मीडियम म्हणून वापरतो. आता कसं आहे की घाटावरती 10व्या दिवशी असं पण आपण बघितलेलं आहे की बाबा 4 जणांची त्या दिवशी 10व्या आहेत आणि हे ठेवलेत, गोळे ठेवलेले असतात, त्याला काय म्हणतात, पिंड पिंड ठेवतो आपण. तर काही वेळा असं एकतर कावळा येत नाही, काही वेळा शिवत नाही, किंवा मग मधलंच फक्त तो घेऊन जातो. सगळेजण वाट बघत असतात, प्रत्येकाचे 4 जणांचे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचे त्याचे रिलेटिव्ह असतात, आणि तो एक कावळा येतो आणि फक्त म्हणजे शेजारचं पण घेऊ शकतो तो किंवा पलीकडचं पण घेऊ शकतो, पण एका पर्टिक्युलर ठिकाणचाच तो घेतो आणि उडून जातो. हे असं कसं, म्हणजे जर स्पंदनं जर नाही, म्हणतो. म्हणूनच म्हटलं की बघ कसं असतं. पहिली गोष्ट म्हणजे मगाशी म्हटलं तसं मोहाचे धागे आहेत. हं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की आमची अपेक्षा आहे ना कावळा असा शिवावा. हम्म. पण लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की ज्या आईवडिलांचं तुम्ही कर्म करताय त्या आईवडिलांनी तुमचा चेहरा बघायला मिनिमम 9 महिने थांबलेत. हम्म. करेक्ट. मग प्रत्येक महिन्याची 5 मिनिटं म्हटली तर 45 मिनिटं तर मी थांबू शकतो का नाही. हम्म. मुद्दा क्रमांक 1 हम्म. की सोडून जाणं सोपं नाही आहे ना. हम्म. मुलगा, मुलगी, माझे ॲसेट्स, घर, मित्र, रिलेटिव्ह, जे राबलो ते घर, ह्या सगळ्या गोष्टी सोडायच्या आहेत. हम्म. इथं आम्ही बँकेत गेलो तर पेन मिळत नाही, हम्म. कोण कोणाला देत नाही. हम्म. ही आता परिस्थिती आहे आपल्याकडं. मग हे सगळं सोडून जायचं आहे. म्हणून आपल्याकडं आधीच काय म्हणतात की रिटायरमेंट म्हणजे काय आहे. हम्म. रिटायरमेंट म्हणजे नोकरीतून रिटायर होऊन मस्तपैकी चला US फिरू, युरोप फिरू, दॅट इज नॉट रिटायरमेंट. हम्म. रिटायरमेंट म्हणजे काय की आता तू 50 पर्यंत केलायस ना, आता नाव लेट्स डिटॅच, दॅट इज वैराग्य. हम्म. की आता हे जे काय तुझे ॲसेट्स आहेत, तुझा मुलगा आहे ना हाताखाली, त्याला दे, तो वापरेल, विकेल, काही पण करेल, बरोबर. अप टू हिम. तू बाहेर पड. हम्म. तू आता स्वतःला वेळ दे. म्हणजेच काय की स्वतःला शोध हम्म. की तू कोण आहेस, हम्म. तुझं काय आहे. हम्म. मग त्यावेळेला तुम्ही त्या स्टेजला पोहोचलं पाहिजे की मला सुखाची आणि दुःखाची जाणीव एकसारखी वाढली पाहिजे. हम्म. मुलगा मला बोलला, नाही बोलला, मला फरक नाही पडला पाहिजे. पैसा अडकायचा फरक नाही पडला पाहिजे. हम्म. कारण मी 50 वर्ष ते उपभोगलंय. हम्म. 50 वर्ष मी ते भोगलंय, 50 वर्ष मी ते उपभोगलंय. आता मला त्याच्यात काय रस नाही. हम्म. मग हे जे वैराग्य आहे, ह्याचा उपयोग ते 10व्या दिवशी होतो. हम्म. की मी जिवंतपणेच जर डिटॅच झालो सगळ्या गोष्टींशी, हम्म. तर मेल्यानंतर मला कोणासाठी वाट बघायची नाही आहे. हम्म. पण माणूस हा असा आहे की आमच्यात वासना या राहणारच आहेत. बरोबर. पण अनफॉर्च्युनेटली वासना हा शब्द आमच्याकडं फार चुकीचा आलाय. हम्म. वासना म्हणलं की आम्ही फक्त एकच म्हणतो ना, शारीरिक, बरोबर. की धरून चल बाबा मला आज संध्याकाळी इडली खावी वाटते, ही पण वासनाच आहे. वासना आहे. 3 BHK पाहिजे, वासना आहे. 2 लाखाचं पॅकेज पाहिजे, वासना आहे. हम्म. मला मुलगाच किंवा मुलगीच पाहिजे, वासना आहे. हम्म. अमुक अमुक स्त्री म्हणूनच मला बायको पाहिजे, वासना आहे. हम्म. ह्या सगळ्या वासना आहेत. बरोबर. मग समजा लहानपणापासून मला श्रीखंड, आम्रखंड वगैरे काय तर वॉटेवर आवडत असेल, गोडाचा एखादा पदार्थ, मी समज 80 वर्ष जगलो, माझ्या नातवानं किंवा मुलानं मला ते ऑफर केलं हम्म. की बाबा किंवा आजोबा हे घ्या तुमच्यासाठी श्रीखंड आणलंय, मी बोटभर का असणार चाखणारच आहे. बरोबर. याचा अर्थ मला 80 वर्ष मिळालं नव्हतं का? डेफिनेटली मिळालेलं. हम्म. बट मी ते लेट गो करू शकत नाही वासना. बरोबर. मग ह्या ज्या वासनात आम्ही अडकलोय ना, मग आम्ही म्हणतो की नाती यायला पाहिजे, हम्म. ही पण भेटून जाऊ दे, ती पण भेटून जाऊ दे,
असं पण होऊ दे यार, माझं घर राहिले, हे घर सांभाळतील का? हम्म. हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना, हम्म. ह्यातनं डिटॅच व्हायला वेळ लागतो ना, हम्म. की त्या आत्म्याला सुद्धा एक्सेप्ट करणं गरजेचं आहे ना, की ओके फाईन, आपण हे सोडलंय आता, हम्म. इट्स ओव्हर, हम्म. नाऊ यू हॅव टू लिव्ह. हे आत्म्यानं पण एक्सेप्ट करायला पाहिजे ना. बरोबर. म्हणून गरुड पुराणात उल्लेख आहे की बाबा की तो आक्रोश करतोय, हम्म. तो ट्राय करतोय ना तुमच्याशी कनेक्शन Correct व्हायला, व्हायचं. की कुठून तरी तुम्हाला कळू दे की अरे मी गेलो ना, मी आहे. मग हे जे ते आहे जे म्हणतायत ना, म्हणून आपल्याकडे 10 दिवस काय सांगितले, की त्याला यातना आहेत ना द्या, हम्म. बरोबर. की त्याला हे सगळं सोडलंय, त्याची लोक रडताय, त्यासमोर दिसतंय, तो त्यांना काही करू शकत नाहीये. मग तो मनोमन आक्रोश व्यक्त करतोय. हम्म. मग तो आक्रोश व्यक्त करताना मी हॉटेलमधून झोमॅटो करून पनीर चिली नाही ना खाऊ शकत. म्हणून 10 दिवस साधं खा, हम्म. गुंगडीवर झोपा म्हणतात, हम्म. साधी राहणी ठेवा. हे काय आहे, की ज्या आईसाठी तू करतोयस की नाही, हम्म. तू लहान असताना कधी काळी एकदा चुकून समजा डबा द्यायचा विसरला आणि तू तसाच शाळेत गेला असेल, तसाच क्लासला गेला असेल, तुझी आई जेवलेली नाही आहे रे घरात. हम्म. का तर मुलगा उपाशी गेलाय. त्याच आईचं करताना तुला 2 वेळचं खायचं, म्हणून साधं का नाही खाऊ शकत? हम्म. हे जे सगळं आहे, हे सगळं इमोशनल आहे. बरोबर. मग याच्यासाठी पहिला जिवंतपणी तुम्ही तुमच्या आई वडिलांशी कनेक्टेड पाहिजे. हम्म. की आता माझे जे वडील आहेत राजेंद्र जोशी 2 वर्षापूर्वी वारले, पण त्यांनी मला ती एक खूप सुंदर गोष्ट सांगितलेली 2015ला. आता प्रत्येकाच्या डेफिनेशन वेगळे आहेत. त्यांनी मला विचारलं की श्रीमंत बाप म्हणजे कोण? हम्म. युजली आता आम्ही तेव्हा कसे जरा तरुण, आम्ही उत्तर काय देणार की मुलाच्या नावानं वडिलांना ओळखत असतील तर तो श्रीमंत वगैरे वगैरे. मग त्यांनी मला सांगितलं की जो बाप मरताना त्याची मुलं सोबत आहेत तो श्रीमंत. हम्म. की आयुष्यभर तो मुलासाठी थांबलाय, बरोबर. की या विकेंडला येईल, या विकेंडला येईल, किंवा मला या विकेंडला बोलवेल, हम्म. आम्ही भेटू, एकत्र घालू, आता मी थकलोय, की तो वाट बघतोय. हम्म. मेल्यावर सुद्धा त्याला 4 तास वाट बघायचे. मुलगा मुंबईत नाही यायला लागलाय, पुण्यात नाही यायला लागलाय. हम्म. बरं, तिथनं मुलगा म्हणतो की थांबा मी दर्शन घेतल्याशिवाय उचलू नका. अरे मग तू इथं ठेवला असंच का? ठेवलाच का? एवढी जर तुला वडिलांबद्दल आत्मीयता आहे ना, मग घेऊन जायचं ना. तोही माणूस 2 क्षण सुखाचे जगला असता ना. हम्म. मग ही जी गोष्ट आहे की श्रीमंत बापाची, हम्म. हे जॉईंट फॅमिलीतून येतं ना सगळं. बरोबर. आज आमची न्यूक्लिअर फॅमिली आहे. त्यामुळं आज आम्ही आजी आजोबा यूट्यूबवर शोधतो, की ते जे प्रिव्हिलेज आपल्या जनरेशनला होतं ते ह्या लोकांना नाही. नाहीये. हम्म. यांचं स्ट्रगल म्हणजे वायफाय नाही हे स्ट्रगल आहे. हम्म. आमच्या वेळेला असं नव्हतं. आमच्याकडं बरेच ॲसेट्स होते बरोबर. की जे मटेरियलिस्टिक नव्हते. आज सगळं कर्म मटेरियलवर आहे. मग हे सगळं समजून घेण्यासाठी म्हणून तो इमोशनल बॉन्ड तयार पाहिजे. हम्म. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना की संस्कार वर्गाला पाठवूया. नाही, म्हणजे पाठवलं म्हणजे काय वाईट नाही आहे, पण तुम्ही मुलाला संस्कार वर्गाला पाठवताय आणि घरात तुम्ही त्यासमोर भांडताय, हम्म. बरोबर. की त्याला अर्थ नाही आहे. हम्म. जसं मी माझ्या वडिलांचे किंवा आईचे पाय दाबताना माझ्या मुलांना आणि मुलीने मला जर पाहिलं, माझ्या बायकोचे ते दाबणारच आहेत, हम्म. कारण मी करतोय. बरोबर. पण मी जर माझ्या आईला किंवा वडिलांना उलटं बोलत असेल, तो माझ्या बायकोला बोलणारच आहे. हम्म. तेव्हा तुम्ही ओरडायचं नाहीये, तेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट करायचं आहे. ते हम्म. याला कर्म म्हणतात. हे गरुड पुराण देतं तुम्हाला. हम्म. म्हणून मला गरुड पुराण आवडत का नाही, तुम्हाला तो तुमचा आरसा दाखवतो हम्म. की तू कितीही काही कर, शेवट हा आहे. पण आमचा प्रॉब्लेम काय की आम्ही अंगणात चिक्कू लावतो आणि आम्हाला आंबा पाहिजे. हम्म. तसं होऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळं संस्कार घरात नव्हता. जसं गणपती बसवायला तू तुझ्या वडिलांकडनं शिकला असेल ना, मग असा गणपती बसवतात. बरोबर. तेच तू त्या मुलाला कॅरी फॉरवर्ड करणार. बरोबर. तुझ्या घरची स्त्री तिच्या आईकडनंच पोळ्या कशा करायच्या शिकून आलेली असणार, तशीच ती करणार आहे. तसेच हे संस्कार आहेत ना, बरोबर. हे मुलांच्यात घडतात, करता येत नाहीत. आम्ही करण्यासाठी पाठवतो. हम्म. बरोबर. मुलाकडनं रामरक्षेची अपेक्षा असताना तू पहिला दिवा लावायला शिक. हम्म. मी टीव्ही समोर आहे आणि मुलाला ओरडतो जा आज जा देवघरात जा, हात जोडा रामरक्षा म्हणून ये बघू, तू बस ना. हम्म. तो रामरक्षा म्हणतोय, रामरक्षा समजून सांगा. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्यातून ते बॉन्ड बनतात ना. बरोबर.
की वय वर्ष 10 पर्यंत वडील सुपर डॅड आहेत ना आमच्यासाठी. मग ते सुपर राहिले पाहिजेत ना हम्म. 60 पर्यंत. बरोबर. 20 नंतर ते डॅडचे बॅड होतात ना. मग हे कुठंतरी बदललं पाहिजे. हे दिवसकर्म तुम्हाला देतं. ते दिवसकर्म तुम्हाला पुन्हा एकदा आयुष्यात एक असं बटन देतं रिसेटचं, की ओके फाईन, अजूनही वेळ गेली नाहीये. तू तुझ्या वडिलांशी करू नाही शकलास ना, मुलाशी कनेक्ट हो. हा. मुलाला तुझ्याशी कनेक्ट करायला सांग. आज जे तू फील करतोयस वडिलांबद्दल, मुलाला तसं वाटून देऊ नको. मुलाला वडिलांच्या बाजूसोबत मुलाची बाजू समजून सांग की काय आहे. हे आपण जसं बघतो, तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचं कर्म ठरवत असतो. हम्म. जसं महाराज म्हणले की राजाराम महाराज पालते जन्माला आले. हम्म. सगळे लोक काय म्हणले, अपशकुन आहे. बरोबर. पण त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा होता ना. औरंगजेबाला पालत करते. बरोबर. मुघल साम्राज्य पण पालत करते. यातून त्या मुलाला किती पॉझिटिव्हिटी मिळाली असेल, बरोबर. की आपल्या वडिलांकडनं आपल्याबद्दल ती गोष्ट येते. हम्म. आम्ही उलट आहे. आम्ही हे कर्म घाबरून करतो, हम्म. भिवून करतो. वडील मागं लागतील, आई मागं लागेल. अरे जिवंतपणी मागं लागला तेव्हा तू काय केला नाहीस, मेल्यावर का मागे लागेल तुझ्या तो. हम्म. कुठलाच बाप आपल्या मुलाचं वाईट चिंतत नाही. रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केसेस असं मध्ये असेल, पण असं कधीच होत नाही की मुलगा वडील मध्ये असं या नात्यामध्ये या गोष्टी येतात. हम्म. पण आम्ही स्वतः करताना तसंच करतो ना. मुलाला अभ्यासाला बसताना काय म्हणतो, अभ्यास कर नाहीतर नापास होशील. हम्म. भीतीच आहे ना. हम्म. बरोबर. अभ्यास कर, चांगला सिव्हिलियन होशील म्हणतो का आम्ही. आमचं माइंडसेटच निगेटिव्ह आहे. हम्म. म्हणजे परवानगी घेऊन आत या म्हणत नाही आम्ही. परवानगीशिवाय आत येऊ नये. हम्म. निगेटिव्ह Negative मेंटॅलिटीमध्ये. बरोबर. का तर आम्ही ब्रिटिशर्सकडनं इतकं सहन केलंय हम्म. की आमचं आयुष्य सगळं सर्व्हायवल मोडवर आहे. हम्म. प्रत्येक गोष्टीत पहिला आमचा उद्देश काय असतोय की सर्व्हाइव्ह करायचा आहे. बरोबर. सर्व्हाइव्ह झाल्यानंतर पुढचं बघू, ही मानसिकता आहे आमची. त्यामुळे आमच्याकडे पॉझिटिव्हिटीच नाही आहे. आता कसं होतंय, ह्या सगळ्या ह्याच्यावरून कळतं की बाबा त्या पोराला म्हणजे जो कुटुंब आहे थोडक्यात, त्यांना तो वेळ दिला जातो की सेटल व्हायला, आणि जे म्हणजे पॅरलली की त्या आत्म्याला पण त्याची जर्नी करायला म्हणून आपण मदत केली जाते. त्या दोघांनाही डिटॅच करायला आपण तिथं हेल्प करतो त्या विधी थ्रू. पण आत्ताची जी सिच्युएशन आहे, जे फॉरेनला असतात किंवा पटत नाही आहे गोष्टी, किंवा एकमेकांचं पटत नाही आहे, तर अशामध्ये कसं होतंय की ठीक आहे, आता मेनली फॉरेनमध्ये असेल, इंडियामध्ये असतील तर फॉर्मॅलिटी म्हणून तर जातील, पण काही याच्यात फॉरेनमध्ये असेल, हां ठीक आहे तुम्ही करून घ्या. हे जे असतं तर म्हणजे थोडक्यात तो यायचं वाट बघत नाही, त्यांचे ज्यांचे नातेवाईक ते करून घेतात. म्हणजे आता दिवस कार्य दुसऱ्यांनी केलेत, पण हे जे आहे फॉरेनमध्येच आहेत. मग अशा कंडिशनमध्ये म्हणजे दिवस कार्य करायची त्या दुसऱ्या नातेवाईकांना गरज आहे का? मुळात कसं आहे की आता हे एकमेव कर्म असं आहे की जिथं स्पेसिफिक करता निवडलं आहे. म्हणजे काय की सत्यनारायण, वास्तुशांत, कुठलीही पूजा घ्या शुभमध्ये, असं कुठंच लिहिलं नाही की पर्टिक्युलर पर्सनच करावी. म्हणजे तुमच्या वडिलांची जरी वास्तू असेल तर मुलगा म्हणून तुम्ही बसू शकता. असं नाही की वडिलांची वास्तू वडिलांनीच बसलं पाहिजे, असं काही नाही. पण दिवस कर्म, श्राद्ध कर्म, पक्ष याच्यामध्ये काय सांगतात की मुलानंच करावं. आता मूल हा शब्द आहे, मुलगा नव्हे. मुलगी पण असू शकते. कारण आपल्या गरुड पुराणाच्या 7व्या अध्यायात क्रियाकर्माचे अधिकार लिहिलेत. त्याच्यामध्ये 1 नंबरला ज्येष्ठ पुत्र आहे, 2 नंबरला कनिष्ठ आहे, 3 नंबरला कन्या आहे आणि 17 नंबरला जावई आहे. ज्यांना आपण सुरुवात केली तेच वाक्य पुन्हा रिपीट आहे की कर्म इमोशनल आहे. बरोबर. धरून जर आता माझ्या वडिलांचं नाव राजेंद्र जोशी, हे नाव घेतल्यानंतर माझ्या मनात जे इमोशन्स आहेत ते तुझ्या मनात असूच शकत नाहीत. बरोबर. ही फॅक्ट आहे ना. पाणी सोडणारे ढीग आहेत की 100 लोक येतातच की 10व्या दिवशी पाणी सोडायचं. इमोशनली पाणी देणारा मुलगा असतो असं शास्त्र म्हणतं. की ते ॲझ्युम करतं की मुलाच्याचे इमोशन्स जे आहेत ते बाकी कोणाच्यात नाही आहेत. पण जेव्हा अशा गोष्टी घडतात ते अनफॉर्च्युनेट आहेत. जसं काही गोष्टी तुमच्या हातात मिळू शकत नाहीत. मग ते मगाशी जे म्हणलं की हे त्या गेलेल्या व्यक्तीचंही कर्म आहे की
तुझ्या कर्मामुळे तुझा मुलगा तुझ्यापर्यंत येऊ शकत नाहीये, हम्म, की त्याला यायची इच्छा होत नाहीये. हम्म, आणि तो जरी चांगला असेल आणि मुलानं केलं नसेल, हम्म, त्याच्या बाबतीत सुद्धा असं घडू शकणार आहे. बरोबर. त्यामुळं कारण कसं आहे, इथं उधारी ठेवून जाता येत नाही. हम्म, भले ती दुकानाची असू दे तर कर्माची असू दे. इथं शेवटी बाकी शून्य करूनच घरी जायचं आहे. बरोबर. घरी म्हणजे कुठं, की जे आमचं वर घर आहे तिथंच जायचं आहे आम्हाला. हम्म, हे टेम्पररी आहे. मग ते जाण्यासाठी जे आम्ही आत्ता करतो, म्हणून पदोपदी प्रत्येक ठिकाणी कोणतंही पुराण, कसलंही शास्त्र तुम्हाला हेच शिकवतं, की ओके फाईन, आज चुकलायस ना, उद्या चुकू नकोस. हम्म, उद्या काहीतरी चांगलं कर. पण आम्ही काय करतोय, की जे चांगलं करतो त्याचा देखावा जास्त करतो. हम्म, की जरून आता तर स्टँडवर कोणाला मी 20 रुपये दिले, आम्ही 20 लोकांना तरी किमान सांगतो. बरं तो विचारतही नसतो, पण तरी आम्ही काय नाही, असं स्टँडवर जाताना एकाला 20 दिले. गायला खायला घालावी इच्छा झाली तर आम्ही त्याचे 2 फोटो काढणार, एक सेल्फी पोर्ट्रेट. काढणार. लोकांना दिसलं पाहिजे की बघ मी गायीसाठी केलंय. पण आपल्याकडे प्रत्येक गोष्ट काय सांगतो, मी चांगली केली ती अशी पाहिजे, हम्म, की युअर सेल्फ, की तिथलं वळलास ना, पुढचं वळण, पुढचा रोड मागं बघायचं नाहीये. हम्म, तुला वाटलं चांगलं तू केलास, गुड, पुढे जा. पुढे जा. हे आपल्याकडे सांगितलंय, पण आम्ही तसं करत नाही. हम्म, या कर्मामध्ये सुद्धा तसंच आहे, की म्हणून त्या मुलानं वडिलांशी आपल्याकडे आधी ती एकत्र जेवणाची जी पद्धत होती ना, हम्म. ही इथं उपयोगाला येते ना. बरोबर. जसं आम्ही हे पूजा पाठ करायला लागलो, आम्ही आमच्या वडिलांसोबत बसायला लागलो. बसल्यानंतर आमचे वडील जेवताना आम्हाला सांगायचे ना, अरे हे असं असं कर, हम्म, हे तसं कर, तो मंत्र तुझा असा झाला बघ. हम्म, मग वयाच्या 30व्या वर्षी आम्हाला 60चा अनुभव मिळायचा. बरोबर. आज तसं नाहीये. हम्म, आज एक नेटफ्लिक्सवर आहे, एक प्राईमवर आहे, एक यूट्यूबवर आहे, एकाच डायनिंग टेबलवर आहेत. कम्युनिकेशन नाहीये. हम्म, आमच्यात ते होतं. बरोबर. म्हणजे भले आम्ही म्हणतो ना आपण, की आम्ही रफी ऐकले नसतील, पण वडिलांच्या तोंडून अनुभवलेत, हम्म, की आज त्यांचं गाणं लागलं तर किमान आम्हाला कळेल की वडील म्हणत होते ते बरोबर आहे. हम्म, आजची पिढी नाहीये. बरोबर. अटॅच नाहीये. मग ते अटॅचमेंट दोघांवर अवलंबून आहे ना, हम्म, की मुळातच आम्हाला ती दिवसभर घरात नकोय, ती एंगेजच पाहिजे आहे. हम्म, कारण मी एंगेज आहे. हम्म, मग रात्रीचा 1 तासामध्ये मी माझ्या मुलाला काय देणार आहे? हम्म, आपल्या पिढीमध्ये किमान आई तरी घरात होती. बरोबर. पण आजची सिच्युएशन अशी आहे की दोघांनी कमवल्याशिवाय घर सुद्धा चालत नाही. मग ह्याचा कुठंतरी मिडवे काढला पाहिजे, की ओके फाईन, वीकेंड आपण एकत्र सेलिब्रेट करू. हम्म, हम्म, पण आमची सेलिब्रेशनची परत सगळे डेफिनेशन चेंज झाले. ह्यातनं ती अटॅचमेंट गेली आहे हम्म, दुर्दैवानं, हम्म, की अजूनही आमच्या सांगली, कोल्हापूर साईडला थोडं तरी बरं आहे, की किमान अजून ती आहे. संध्याकाळच्या वेळेला किमान फॅमिलीच्या फॅमिली कुठंतरी तुम्हाला दिसते, गप्पा बरोबर. मारते, तिथे एक शांतता आहे अजून तरी. की इकडं पुणा मुंबईकडे ती पण नाहीये, हम्म, की हसल रोजची आहे, त्यातनंच तुम्ही तो वेळ काढायचा आहे. मग दिवसकर्माचा गाभा हाच आहे, हम्म, की ओके फाईन, आज तुम्ही या माध्यमातून ऐकत असाल तर रिसेट करा. हम्म, आज याच्यातले ऐकणाऱ्यातले बरेच लोक श्रीमंत आहेत. श्रीमंत म्हणजे काय, की त्यांच्याकडे आई वडील आहेत. बरोबर. मी नाही आहे श्रीमंत, माझ्याकडे वडील नाही आहेत. म्हणून म्हटलं की इतके सारे व्ह्यूज, कमेंट्स, सगळ्या गोष्टी आहेत, पण तो एक व्ह्यू नाही आहे, त्याची सल आयुष्यभर आहे मला. की असं वाटणार की कोणीही जरी बघितलं आज, की पंतप्रधानाने जरी हा माझा पॉडकास्ट बघितला तरी मला त्याचा आनंद नाही आहे, जेवढा आनंद त्या एका व्ह्यूनं झाला असता. पण आज तुमच्याकडे ती संधी आहे, हम्म, की आज तुमच्या घरात आई वडील आहेत, किमान एक दिवस त्यांच्यासोबत जेवा तरी. हम्म, मृत्यू कसा सडन आहे हो, बरोबर. विदाऊट एनी अपॉइंटमेंट्स आहे. वेळ आली की कोणासाठी थांबणार नाहीये, आणि कधी येणार हे आम्हाला माहिती नाहीये. मग हा सगळ्यात मोठा जुगार जो आम्ही आता खेळतोय. मग जे काय तुमच्याकडे सोंगटे हातात आहेत ना, हम्म, तो क्षण जगला पाहिजे. बरोबर. उद्या नाही आहे, तुमच्याकडं आज आहे, त्यातला सुद्धा आत्ता हा क्षण आहे तुमच्याकडं. उद्याचा क्षण तुमचा नाही. त्यामुळे ह्या पिढींसोबत तुम्ही राहिलं पाहिजे, आजी आजोबांसोबत राहिलं पाहिजे. इवन सर्वे सुद्धा सांगतं की ज्यांच्या घरी आजी आजोबा आहेत त्यांच्या मुलांचे ऑटिझमचे प्रकार कमी आहेत.
हम्म. कारण आजी आजोबा तुमच्याशी रिलेट करतात, तुमच्याशी कम्युनिकेशन आहे. बरोबर. आज मुलं आयपॅडवरच आहेत ना. हम्म. ऑटिझम त्यांनी जास्त वाढते ना मुलांच्या बरोबर. मोबाईलमुळं. बरोबर. आमच्या पिढीला तो वेळच नव्हता. नव्हता. बरोबर. आम्हाला सतत आजी काहीतरी सांगायची, आजोबा काहीतरी सांगायचे, काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची आमच्याकडून. मग ही जी ॲक्टिव्हिटी आहे ना, ही आपसूक घडायची घरात. बरोबर. मुलं लवकर बोलायला लागायची, चालायला लागायची. कारण ती पिढी एंगेज व्हायची आणि आमची पिढी काम करत असायची. बरोबर. आज तसं नाही आहे. आज आजी आजोबाच नाही आहेत. त्यामुळं मुलं एकटी वाढत आहेत. त्यांना सोशलिझम नाही. सगळ्यातनं मुलांनाच विरक्ती आली. मुलांचं प्लेग्राऊंड आयपॅडच आहे. हे कुठंतरी बदलत बदलत आपल्याला पुढं जायचं आहे. बरोबर. मग आता त्याच्यातच आता कसं आहे की त्याच्यात परत शास्त्र पण त्याला कनेक्ट आहे. अजून काय सगळंच हे झालेलं नाही आहे, पूर्णपणे प्रॅक्टिकल झालेलं नाही आहे. बरोबर. मग आता त्याच्यामध्येच करताना पण म्हणजे आता आपली जी पुढची पिढी आधीची पिढी आहे किंवा हे आता जसं म्हटलं की आता मगाशी तुम्ही बोलताना म्हटलं की हे जे कार्य करायचं आहे तर तो थोरला, नंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ आणि कन्या, त्याच्यानंतर कन्या. मग जो मधला जो आता 3 मुलं असतील तर मधल्या मुलाचं काय कार्य आहे? मधल्या मुलालाही तसा करायचा अधिकार आहे. बघा, कुठल्या पण आई वडिलांना मुलं सारखी असतात. मग ते शास्त्रात तसं का लिहिलंय खरं? कारण विषय कसा आला की मधल्या मुलाकडं बाकीच्या गोष्टी दिल्या गेल्यात. थोडक्यात कसं आहे की हे जेव्हा राईट्स लिहिले गेले हम्म. प्रत्येक गोष्टीमध्ये, राईट्स लिहिताना त्या अकॉर्डिंग लिहिलेत. हम्म. ज्येष्ठ आणि कनिष्ठाच्या बाबतीत मधल्याचा विचार कुठंच लिहिलेला नाही आहे. हम्म. पण मधल्यानं करूच नाही असंही लिहिलेलं नाही आहे. मग थोरला गेला की मधला असं नाही. हा, म्हणजे थोरला गेला की मधला हा ज्येष्ठच झाला ना. हम्म. 3 भावांमध्ये मधल्या मुलालाही करता येतच की. मग आपल्याकडे काय सांगितलं की तुमची चूल वेगळी असेल, तुमचं घर वेगळं असेल, तुमच्याकडं व्रतवैकल्य वेगळी होत असते हम्म. तिघांच्या घरी. हम्म. मग तुम्ही श्राद्ध वेगळी करा. हम्म. दिवस कर्माला कसं आहे की आम्हाला सेपरेट का करायचं आहे? त्या वडिलांना वाटत होतं की तुम्ही 3 भावंड एकत्र यावीत. हम्म. मग तो शेवटचा अल्टिमेट गोल तरी 13 दिवस आपण ठेवूया ना. हम्म. 14व्या दिवशी वी विल पार्ट अवेज, पण 13 दिवस तर आपण एकत्र राहू ना. हम्म. मग कर्मामध्ये ज्येष्ठ काय, कनिष्ठ काय, कन्या काय, मधला काय, की तुमच्या चौघांच्या समजा ते अंडरस्टँडिंग असेल तर कर्म कोणीही करू शकतं. म्हणजे वर्ष श्राद्ध कोणीही करू शकतो. कोणीही करू प्रत्येकानं शकतो. हा. वर्षश्राद्ध कोणीही करू शकतं. मग मी लोकांना काय सांगतो की समजा 2 भाऊ असतील तर आम्ही काय सांगतो की श्राद्ध एकाने करा, पक्ष एकाने करा. हम्म. जेणेकरून श्राद्धाला तुम्ही सगळेजण एकत्र याल, पक्षाला एकत्र याल. हम्म. मग श्राद्धाचा जो मुलगा आहे तो मुंबईत असेल, पक्षाचा मुलगा पुण्यात असेल, तर तुमच्याकडे येणं जाणं राहतं वर्षातून एकदा. हम्म. हम्म. हे तुमच्या अंडरस्टँडिंगवर तुम्ही ठेवू शकता करताना. हम्म. तिसरा असेल तर बाबा मी ह्याच्यातला जेवणाचा खर्च मी उचलतो रे. हम्म. करणाऱ्या व्यक्तीला कुठेही करता येतं. हम्म. 3 सेपरेटच करायला पाहिजेत असा नियम नाही. हम्म. एकत्र येऊन करू शकता, पण यू हॅव टू कॉन्ट्रीब्यूट. बरोबर. की नुसतं चालू तो बघेल की मोठा, आपल्याला कशाला काय पाहिजे, आपण नुसतं जाऊया लोक, असं नाही आहे. असं नाहीये. त्यात भावना अटॅचमेंट असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात कसं आहे की काही वेळा असं होतं ना, 3 मुलं आहेत आणि मधला मुलगा अटॅच्ड आहे त्यांना, पण आपलं शास्त्र काय सांगतंय की थोरला किंवा धाकट्यानं करायचं आहे, त्यामुळे मी काय करू शकत नाही. हे असं पण होऊ शकतं. होऊ शकतं ना, होऊ शकतं. कसं असतंय की कोणाचं कुठं कर्म होईल आणि कोण करेल हे आपल्या हातात नाही आहे. हम्म. म्हणजे कर्ण कुठं जाणार आहे आणि दुर्योधन कुठं जाणार आहे हे 18 दिवसाअलीकडे माहीत नव्हतं ना. बरोबर. बरोबर. पण कोण कुठं जाईल, काय होईल हे आम्हाला माहीत नाही आहे. मग हे जे आमचे कर्माचे बंधन आहेत, जसं धरून चला की आता मी मधल्यालाच सगळं काही द्यायचा प्रयत्न केला. हम्म. कर्म असं आहे की तू गेल्यानंतर तुला थोरल्याकडनं करून घ्यायला लागतं हम्म. की ज्याची तुझी अटॅचमेंट नाही. हम्म. सो तुला पाणी मिळेल, इमोशन्स मिळणार नाही, हम्म. जे त्या थोरल्यानं भोगले तुझ्या बाबतीत. हम्म. की तो तुझ्याकडून एक्सपेक्ट करत होता की थोरला म्हणून तू मलाही प्रेम करशील, पण तू पर्टिक्युलर व्यक्तीलाच प्रेम करत राहिलंस. म्हणून कर्म साधं सुद्धा नाही आहे ना. हम्म. ते रिव्हर्स तुमच्याकडे येणारच आहे. मग ते कोणत्या रूपातील माहीत नाही. हम्म.
मित्राच्या रूपात येईल, बायकोच्या रूपात येईल, आई वडिलांच्या रूपात येईल, मृत्यूच्या रूपात येईल, कसंही येईल. म्हणून कर्माची पावती ती आहे ना, की आता धरून चल बाबा की कोणाला तर कॅन्सर झाला, पॅरालिसिस झाला आणि एकाला कार्डियक अरेस्ट आला. कार्डियक अरेस्टवाला पुण्यवान आहे ना, असा गेलाय. पटकन गेलाय. कॅन्सरवाला मागतोय मृत्यू. हे कर्म आहे ना. मग त्या वर्षीचं त्या जन्मातलं कर्म आहे का पूर्वजन्मातलं? कारण आता हे कसं आहे माहिती आहे काय, की आत्तासारखं त्यासाठी आपल्याकडे सिव्हिल स्कोर तर नाहीये, की बरोबर. नक्की कर्ज कुठलं काढलेलं आहे, बरोबर. कुठले हप्ते चुकले ते आपल्याला माहित नाही. बरं, आपली लायबिलिटी या जन्माची आहे. आणि माझं स्वतःचं म्हणणं आहे की जे दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवावा. मी लोकांना सतत हे सांगत आलोय की हे कर्म घाबरून न करण्यामागचं कारण एक आहे की तुम्ही ज्यांचं कर्म करता त्याला तुम्ही पाहिलंय. आता मी समजा तुम्हाला विचारलं की दत्त कसे दिसत आहेत, तर तुमच्या डोळ्यासमोर एखादी आकृती, एक शेप आणि एक मूर्ती येईल. बरोबर. आम्ही ॲझ्युम केलं की दत्त असे आहेत. आम्ही ॲझ्युम करतो की विष्णू असं आहे, आम्ही ॲझ्युम करतो की महादेव असं आहे. पण वडिलांच्या बाबतीत आम्ही ॲझ्युम नाही करत. मला माहिती आहेत माझे वडील कसे आहेत. बरोबर. मग दिसतो तो देव असेल तर वडिलांपेक्षा मोठा देव कुठला आहे? म्हणजे दत्ताला पाहिलं नाही पण मी गुरुवार करतोय. मी महालक्ष्मीला पाहिलं नाही, मी शुक्रवार करतोय. गणपतीला पाहिलं नाही, संकष्ट्या करतोय. वडिलांना बघितलंय ना, जसा जमेल तसा जन्म दिलाय. त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त तुम्हाला वाढवायचा प्रयत्न केलाय. मग एवढं सगळं त्यांनी दिलंय, ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? बरं, गेल्यानंतर त्याची एखादी एफडी पण तुझ्याकडे मिळणारच आहे. मग ह्या देवाचं करताना घाबरून का करावं? ज्याला मी पाहिलंय, मग तो पाहिलंय म्हणजे तो माझा कोणीतरी आहे, ही आपुलकीची भावना मनात पाहिजे. मग आता कसं आहे की मी एका याच्यात वाचलं होतं की गरुड पुराणमध्ये आहे का काय, की बाबा दरवर्षी वर्षश्राद्ध का करावं. मग आता त्याच्यामध्ये कसं की बाबा पहिले 10 दिवस जसं आपण बघितलं की पहिला दिवस असं 9 दिवस त्यांना अवयव येतात, 10व्या दिवशी शरीर पूर्ण तयार होतं आणि मग 10व्या दिवशी आपल्याला पुढचा प्रवास करण्यासाठी आपण त्याला हे करतो. तर त्याच्यानंतर मग प्रत्येक वर्ष श्राद्ध करतो म्हणजे काय, की त्याला म्हणजे असं हे सांगितलं आहे की त्याला जेवायला मिळत नसतं. मग त्यामुळं आपण आणि त्यांचा म्हणजे एक दिवस म्हणजे 1 वर्षाचा होतो आणि म्हणून मग आपण वर्ष श्राद्ध करायचं म्हणजे परत मग त्याला ते जेवण मिळेल, असं काय ते काय आहे नेमकं? मुळात कसं आहे की आणि ते कशासाठी म्हणून रुजवले गेलेलं आहे? श्राद्ध ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे श्रद्धा आहे. आता ह्याच्यावरचं श्राद्ध म्हणजे काय, ह्याच्यावरचं तुम्हाला मी 2 ओळीत सांगतो की तुम्हाला कळेल की नक्की श्राद्ध म्हणजे काय. की धरून त्याला मुलगा वर्षाकाठी एकदाच घरी येतो. मग तो घरी येणार म्हणल्यानंतर आई सकाळी उठून स्वयंपाक करणार ना त्यासाठी. आता तुम्ही मला उत्तर द्यायची सगळ्याची. स्वयंपाक कोण करणार? आई करणार. कोणाच्या आवडीचं करणार? मुलाच्या आवडीचं करणार. मग त्याला वाढणार, जेवणार कोण? मुलगा जेवणार. मुलांना ढेकर दिल्यानंतर समाधान कोणाला मिळणार? आईला. का? जेवली तर आईने, कष्टच केले, जेवला मुलगाच, बनवलं आईनं, त्रास भोगला आईनं, सकाळी उठली आई. ह्याचं जे उत्तर आहे ना, दॅट इज श्राद्ध. की जी मनात आत्ता भावना येते, जी आपल्याला शब्दात मांडता येत नाहीये, पण ती भावना आहे की आत्ता मी ते व्हर्च्युअली आम्ही ते सगळ्या गोष्टी पाहिल्या, मला कुठेतरी ते समाधान दिसतंय मनाला, पण मी ते शब्दात सांगू शकत नाही. ह्याला श्राद्ध म्हणतात. की वर्षाकाठी ज्या आत्म्याने आमचं रक्षण केलं, ज्या आत्म्याने आम्हाला घडवलं, त्या आत्म्यांना आता एक गोष्ट लक्षात घ्या की माझी सोर्स ऑफ एनर्जी काय आहे? अन्न आहे. बरोबर. माझ्या फोनची अन्न सोर्स ऑफ एनर्जी नाही आहे, त्याची इलेक्ट्रिसिटी आहे. बरोबर. मग माझ्याकडे जी अवेलेबल सोर्स ऑफ एनर्जी आहे ती एनर्जी त्यांना द्यायची सो दॅट ते त्यांची एनर्जी त्यामध्ये कन्वर्ट करतील. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर धरून चला की आता तू US मध्ये आणि मी सांगलीत आहे आणि तुम्ही मला $1,000 पाठवले. ज्या बँकेत ज्या एम्प्लॉयला तुम्ही $1,000 द्याल तो फ्लाय करून माझ्याकडून $1,000 देणार आहे का? नाही. तो तुमच्याकडून घेणार, माझ्या बँकेत ट्रान्सफर करणार. बरोबर. तुम्ही भरले कुठल्या करन्सीमध्ये? डॉलरमध्ये. बरोबर. माझ्याकडे येताना कशा देणार? INR मध्ये. बरोबर.
बरं ते कन्वर्ट करून येणार, बरोबर. 10,000 रुपये येणार नाहीत. बरोबर. मग तुम्ही दिलेली एनर्जी मला मिळाली का नाही? मिळाली. मिळाली. सोर्स वेगळे होते. बरोबर. तिकडून देणारा व्यक्ती पण वेगळा होता आणि इकडनं घेणारा व्यक्ती पण वेगळा होता. बरोबर. पण ती एनर्जी मिळाली, हम्म. ते पैसे मिळाले. तसंच ह्या कर्मामध्ये की माझ्याकडची जी सोर्स ऑफ एनर्जी हम्म. ती मी दिली, ते ज्या ठिकाणी राहतात त्या एनर्जीचं कन्व्हर्जन करून घेतील. हम्म. मग हे जसं मी ते एम्प्लॉईला दिलंय, एम्प्लॉई म्हणजे ब्राह्मण आहे, हम्म. रिप्रेझेंटेटिव्ह, हम्म. की त्याच्या थ्रू आम्ही ती गोष्ट देतोय की बाबा हे तुझ्याच देखत होते सगळं, तुझ्याकडनं मी देतोय. हम्म. म्हणून ते सगळ्या गोष्टी आपल्याकडे त्या रिच्युअल्स प्रमाणात. म्हणून ते दरवर्षी का करायचं? जसं आज मी हॉटेलमध्ये जेवलो, आता लोक मला म्हणतात की गुरुजी काशीला जाऊन श्राद्ध करून आलोय, आता काय बघायचं नाही, हम्म. लोक म्हणतात. वन टाइम श्राद्ध. येस. मग ते मी लोकांना तेच म्हणतो की आज रात्री हॉटेलमध्ये जेवलो, मग उद्या जेवत नाही का आम्ही? डेफिनेटली जेवतो. हम्म. काशीचं श्राद्ध म्हणजे काय की तिथं म्हणतात की श्राद्ध केलं की 100 वर्षांपर्यंतची ऊर्जा मिळते व्यक्तीला. ती कधी आहे, त्याचा उपयोग कधी करायचा आहे? की धरून चला का तुम्ही गेला, हम्म. तुम्ही माझ्या वडिलांचं काशीला जाऊन श्राद्ध केलं, हम्म. मी गेलो, माझा मुलगा म्हणला मला हे करायचंच नाही, हम्म. तो त्याच्या कर्माचा भाग झाला. पण मी एक आत्मा किंवा मी एक मुलगा म्हणून विचार काय करतो की ठीक आहे, मला न मिळेल, वडिलांची 100 वर्षी सोय आहे, हम्म. म्हणजे ती तुमची एफडी आहे हम्म. काशीचं श्राद्ध, की ज्या वर्षी ज्या दिवशी तुम्हाला तर होतच नाही आहे माझ्याकडून श्राद्ध, तेव्हा ती एनर्जी वापरली जाते. हम्म. म्हणून त्या श्राद्धाला महत्व आहे. पण त्या श्राद्ध केलं म्हणजे हे श्राद्ध करायचं नाही असं नाही आहे. हम्म. जे तुमचं दरवर्षी येणारं जसं गुढीपाडवा, दिवाळी, दसरा आहे, तसंच हे कर्म आहे. मग ते एक रोटेशन पूर्ण झालं की त्यांना ती एनर्जी पुन्हा पाठवून द्यायची, पण पुन्हा मग आपण आपल्या गोष्टींसाठी लागावं, हे आपल्याकडं चक्र चालत राहावं. मग जसं मी माझ्या मुलाचं करतोय, वडिलांचं करतोय, तसं माझा मुलगा माझं करावं, हे संस्कार आहेत. मग त्याच दिवशी त्याच तिथीला का, मग कधी पण करू शकतो की? कसं असतं की प्रत्येक गोष्ट ही आपल्याकडं ना फ्रिक्वेन्सीवर चालते, स्पंदनानुसार. हम्म. जसं आता आपल्याकडं अधिक महिना चालू आहे, मग अधिक महिना पर्टिक्युलरमध्ये येतो ना, 32 महिन्यानंतर येतो टू बी बरोबर. प्रिसाइज. कारण चंद्राचे आणि सूर्याचे रोटेशन बघितले तर 11 दिवसांचा फरक आहे. बरोबर. मग 11 दिवस भरून काढण्यासाठी नंतर 32 महिन्यांनी हा महिना येतो हम्म. की ते सगळं चेक करायला. मग ज्या ज्या वेळेला ते नक्षत्र त्या तिथी असतात, एक वेगळी फ्रिक्वेन्सी तयार होते. हम्म. म्हणजे काही लोकांना अमावस्याला डल वाटतं, पण पौर्णिमेला फ्रेश वाटतं. हम्म. काही लोकांना अष्टमीला त्रास होतो. हम्म. हे जे त्रास म्हणजे काय आहे की माझ्या शरीराला जेवढी फ्रिक्वेन्सीची आवश्यकता आहे, जेवढी एनर्जी आवश्यकता आहे, त्याच्यापेक्षा मला समजा एक्सेस मिळाली हम्म. तर मला त्रास होणार ना. हम्म. भांडं ठेवलं आणि गॅस फुल केला, करपणार ना ते, बरोबर. की त्याची जेवढी कुवत आहे तेवढी त्याला पाहिजे. हम्म. मग हे तिथी नक्षत्र जे पर्टिक्युलर असतात, त्या मोमेंटला जी फ्रिक्वेन्सी आहे, त्या फ्रिक्वेन्सीची मला सवय आहे, तिथून मला पटकन मिळतंय. हम्म. की जन्माला येताना तिथीप्रमाणे वाढदिवस काय म्हणतात की ती फ्रिक्वेन्सी आहे, ज्या फ्रिक्वेन्सीवर मी जन्माला आलोय, हम्म. आणि माझी फ्रिक्वेन्सी युनिक आहे हम्म. हम्म. की ती प्रत्येक सेकंदाला बदलते. ज्या सेकंदात माझा जन्म झाला ती युनिक फ्रिक्वेन्सी